श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत धनुराशीचे साप्ताहिक राशी भविष्य. म्हणजेच काय की येणारा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसं असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी कसं असणार आहे, महिला वर्गासाठी कसं असणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया की धनुरास अतिशय कष्टाळू, कर्तृत्ववान अशी रास म्हणजे धनुरास. धनुराशीच्या व्यक्ती ह्या अतिशय कष्टाळू असतात, प्रामाणिक असतात आणि आपल्या कामात ते चोख असतात. असे धनुराशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा असणार आहे ते आता आपण बघूया. की धनुरास बघा मित्रांनो, की धनुराशी राशीचक्रातली 9व्या नंबरची रास आहे आणि धनुराशीचे स्वामी हे गुरुग्रह आहेत. मित्रांनो, गुरुग्रह म्हणजे अतिशय श्रेष्ठ ग्रह आणि गुरुग्रहाच्या प्रभावामुळे धनुराशीच्या व्यक्तींची अनेक कामे होत असतात. धनुराशीच्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारचा त्रास हा होत नाही. त्यातलं बघूया मित्रांनो, की येणारा आठवडा हा धनुराशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे. पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत धनुराशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला ऋतूबदलाचे आजार म्हणजे हिवाळ्यातील जे आजार असतात, सर्दी, खोकला, हे आजार सोडून बाकीचे कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात जाणार नाही. सर्दी खोकल्याचा त्रास जर जास्त प्रमाणात वाढला तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या. ज्येष्ठ नागरिकांनी, महिलांनी विशेष करून आपल्या आरोग्याची काळजी येणाऱ्या आठवड्यात घ्या. ज्या महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना बीपी शुगरचा त्रास असेल किंवा एखादा सर्दी खोकल्याचा त्रास वाढला असेल तर त्यांनी आपल्या डॉक्टरचा सल्ला येणाऱ्या आठवड्यात घेतला पाहिजे. महिलांनी विशेष करून व्यायामाकडे, योगाकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांनी व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा व्यायामात हलगर्जीपणा न करता तुम्ही व्यायामाकडे लक्ष द्या, व्यायाम करा, योगा करा. नक्कीच तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे चांगलं राहण्यास मदत होईल. त्यानंतर बघूया की नोकरदार वर्गासाठी धनुराशीचे जे व्यक्ती नोकरदार आहेत अशा व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. तुमच्या कामावरचे सहकारी तुम्हाला मदत करतील. थोडंसं तुम्हाला कामाचा ताण मात्र येणाऱ्या आठवड्यात जाणवू शकतो, परंतु तुम्हाला जे वरिष्ठांनी तुमची दिलेली जबाबदारी तुम्ही पूर्ण करणार आहात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाचा ताण अजिबात जाणवणार नाही. ताण जरी झाला परंतु तुमची काम पूर्ण केल्याचा आनंद तुमच्या मनात राहील, तुमच्या चेहऱ्यावर राहील. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ताण हा जाणवणार नाही. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. तुम्ही जर वरिष्ठांनी तुम्हाला एखादी जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी जर तुम्ही पूर्ण करणार आहात, त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, तुमचे सहकारी तुमच्यावर खुश राहतील आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश असल्यामुळे तुम्हाला पगारवाढसुद्धा येणाऱ्या आठवड्यात मिळू शकते. तुमची बढतीसुद्धा होऊ शकते किंवा एखाद्या पदावरून तुम्हाला दुसऱ्या पदावर, चांगल्या पदावर जाण्याची शक्यता येणाऱ्या आठवड्यात निर्माण झालेली आहे. येणारा आठवडा नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे. ज्या व्यक्तींना नोकरी नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. थोडेसे चांगले प्रयत्न करा. ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखत दिली असेल त्याच ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवणं येऊ शकतं. त्यानंतर बघूया की आर्थिक बाबतीत धनुराशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असतात, व्यवसायात काम करत असाल तर त्या व्यवसायातून तुम्हाला आर्थिक प्रगती तुमची होणार आहे, आर्थिक उलाढाल तुमची वाढणार आहे. त्यामुळे पैशाची आवक तुमची येणाऱ्या आठवड्यात वाढणार आहे. मित्रांनो बघा की आर्थिक आवक, पैशाची आवक जरी तुमची येणाऱ्या आठवड्यात वाढली असली तरी पण पैसा खर्च करताना थोडीशी काळजी घ्या. अनावश्यक खर्च मात्र टाळा. एखादा जर व्यक्ती तुम्हाला आमिष दाखवत असेल आणि या ठिकाणी गुंतवणूक करा, त्या ठिकाणी गुंतवणूक करा असे म्हणत असेल तर तुम्ही गुंतवणूक करायच्या आधी तज्ञाचा सल्ला मात्र नक्की घेतला पाहिजे. मित्रांनो, वाहन खरेदी करताना, जागा खरेदी करताना, घर खरेदी करताना सावधानगिरी बाळगूनच ते खरेदी करा. म्हणजेच काय की त्याची पूर्ण शहानिशा करूनच तुम्ही ते खरेदी केलं पाहिजे. त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही जर उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याचा प्रयत्न करत असाल तर ती इच्छासुद्धा तुमची येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. उच्च शिक्षणासाठी जर तुम्ही ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न करत असाल तर ते ॲडमिशनसुद्धा तुमची येणाऱ्या आठवड्यात होऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा असेल त्या विद्यार्थ्यांना येणारा आठवडा अतिशय सफलतापूर्वक जाणार आहे. तुमच्या
थोडेसे प्रयत्न करून तुम्ही तुमच्या परीक्षेत यश मिळवू शकता। त्यानंतर बघूया की फक्त तुम्हाला तुमच्या अभ्यासात मन लावायचं आहे, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला टाईमपास न करता फक्त अभ्यासच येणाऱ्या आठवड्यात करायचा आहे। त्यानंतर बघूया की व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे। व्यवसायात तुमच्या नवीन प्रगतीची दारं तुम्ही उघडणार आहात, नवीन यश प्राप्ती तुम्हाला व्यवसायात होणार आहे, तुम्ही नवीन कल्पना तुमच्या व्यवसायात राबवणार आहे आणि तुमच्या नवीन कल्पनामुळे ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमची व्यावसायिक उलाढाल ही वाढणार आहे। त्यानंतर बघूया की महिला वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे। फक्त काम करत असताना वाहन चालवत असताना धनुराशीच्या महिलांनी अतिशय सावधानगिरीने वाहन चालवलं पाहिजे। काम करत असताना हळुवारपणे काम केलं पाहिजे। कुठल्याही प्रकारच्या कामात जोरदारपणे म्हणजे पटापट काम करायच्या नादात तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही, याची काळजी महिला वर्गाने येणाऱ्या आठवड्यात घेतली पाहिजे। त्यानंतर बघूया की धनुराशीचे वैवाहिक जीवन येणाऱ्या आठवड्यात अतिशय चांगला असणार आहे। तुमचा जोडीदार तुम्हाला मदत करू शकतो, कुठल्याही व्यवसायात नोकरीमध्ये तुम्हाला तुमचा जोडीदार मदत करू शकतो, घरातल्या कामात तुमचा जोडीदार तुमच्यासाठी मदत करू शकतो। येणारा आठवडा कुटुंबातील वातावरण सुद्धा धनुराशीचा अतिशय आनंदात असणार आहे। कुटुंबातील व्यक्तींची साथ तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे तुमचाही दिवस आणि येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे। मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा।